चला मॅचला करूया सुरुवात. कॉमेंट बसून असेल की के. चला चला बॅटिंग साइड. साई पॅकर्स बॅट्समन पाठवा लवकर. मॅच 6 ओव्हरची आहे टोटल. साई पॅकर्स आणि हंसिका यंगस्टर डोंबिवली यांच्यामधली एक क्वार्टर फायनल, सेमी फायनल का. नगरसेवक चषकामधली दुसरी सेमी फायनल आपल्या भेटीला येते. खुला गट साई पॅकर्स अगेन्स्ट हंसिका यंगस्टर डोंबिवली मध्ये. संचित पाटील बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला साई पॅकरच्या आघाडीची जोडी रियाज आणि शाबीर. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल संचित. वेग चांगला आहे, मात्र इथे यष्टीरक्षकाचं जरूर आपण कौतुक करू. यश ज्या पद्धतीने त्याने बॉलला कव्हर केलं. व्हाईटचा सिग्नल ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. एक्स्ट्रा 2 ने सुरुवात झालेली आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जरूर कंधारे किंगच्या स्क्वॉड मध्ये संचितला आपण बघितलं आज दुपारीच, मात्र पहिला सामना कंधारे किंग्सने गमावला तिकडे. झाली चूक, शेवटी गेलाय बॉल. चौकार. विकेट हॅट्रिक साठी नरेश शेठ भोईर, जे ओनर आहेत हंसिका 11 डोंबिवलीचे, यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल, समोरचा मिड ऑफ कडे. डबलला चान्स घेतील इकडे, कारण दक्ष मात्र डीप मधून जोपर्यंत येऊन उचलून थ्रो करेल. धावा आपल्याला 2 पाहायला मिळतात. 2 धावांसोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 8 धावा. पाऊस थोडासा थांबलेला सकाळपासून. पाऊस मध्ये आपण बघितला थोडा थांबला, परत आला तो, पण सकाळपासून पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. डाऊन द ग्राउंड, स्लॉट मध्ये दिलाय आणि बॉल चाललाय या प्लॉटच्या बाहेर. सिक्सर. शाबीर, कडक शॉट.
आताही आपण पाहतोय वेगाने बॉल चाललाय. फाईन लेगचा फिल्डर मागे. इट्स अ नो बॉल. नो +2 फ्री टॉन. आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धाव फलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावा. पहिलं षटक फार मोठं. कालही सेमीफायनल मध्ये सेमीफायनल लाईक आय थिंक सेकंड राऊंड मध्ये जेव्हा अडविली संघ खेळत होता ती देखील मॅच 3 ओव्हरची होती. 3 ओव्हरच्या एका मॅच मध्ये एक षटक जर मोठं गेलं तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट पडतो. पुन्हा उडवलाय टक्कसा आवाज. वन्स अगेन शाबीर. वन्स अगेन सिक्सर. जबरदस्त दोन्ही फटके आपण पाहतोय. 2 षटकार शाबीर कडून आले. धावा वेगाने चालल्या 23 वरती. पुढचा बॉल संचित. ओहो इट्स अ नो बॉल. स्कोर सध्या आपण जर बघितला तर तो 24 आहे. वेग चांगला पण सध्या तरी तुम्हाला बॅटरला रीड करून बॉलिंग करायचं आहे. बिकॉज शाबीर ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहे. हॅमर केलाय. काऊ फेसला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. डबलला चान्स घेतले. थ्रो थोडासा खराबच आहे आणि त्यामध्ये धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 2 आणि 2 सोबत स्कोर सध्या आपण पाहतो 26 धावा. मोठं षटक. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. सध्या तरी ज्या पद्धतीनं शाबीरने बॅटिंग केलेली आहे 60-70 कडे ते पाहत असतील. प्रोजेक्टेड स्कोर. ओहो आता एक गॅप मधून चाललाय. पहिल्या बाउन्स वरती चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चाललाय. चौकार आला आणि पहिलं षटक 30 धावांचं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. षटक पहिलं संपलं आणि 30 धावा धावफलकावरती. सेकंड वर वेदांत पाटील. यॉर्करला अटेम्प्ट आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स असेल थोडासा मात्र तिकडे वेदांत लेट झाला आणि त्यामध्ये फार वेगाने बॅटर पोहोचला. सिंगल आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 31. एज आहे. थर्ड मॅन कडे बॉल चाललाय. स्टॉप तर केलेला आहे तिकडे आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 2 सिंगल आलेले. हे षटक थोडं शांत केलं तर जरूर मागच्या ओव्हरमध्ये ज्या काही रन्स गेलेल्या संचित कडून वेदांत त्या कुठेतरी तुम्हाला कव्हर करून देऊ शकतो. पण शाबीर सोबत जर इकडे आता रियाजने अटॅक केला तर धावांचा वेग फार वेगाने त्या पुढे जातील. सेमीफायनल आपण एन्जॉय करत आहोत. नगरसेवक चषक 2026 मानेरे. यानंतर ग्रामीण फॉर्मॅट मधून नेवाईपाडा आणि पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ पोहोचतोय. वेदांत पाटील. कमी गती चांगला कटर. या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत.
वेदांत पाटील सातत्यानं दाखवत आलाय सागाव संघासाठी पाप आपल्यामध्ये ग्रामीण फॉर्मॅट मधून त्याला आपण बघितलं लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि सध्या ती भरपाई पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या तीच काढतोय आता क्विकर वन नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय विकेट सॅक्रिफाईस रियाज इज गॉन धक्का पहिला नवीन बॅटर राहुल बॉल बाकी त्या षटकातील शेवटचे 2 चांगली बॉलिंग 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा वेदांतने खर्च केलेल्या आहेत त्यामुळे इकडे धावा संख्या थांबली आहे 32 वरती पुढचा बॉल वेदांत चांगला वेग ऑफस्टमचा बाहेरचा टप्पा थेट विकेट किपर कडे गेला ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग सेट बॅटर होते ज्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 30 धावा बनवल्या होत्या त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 वा क्रिकेट असाच गेम आहे तिकडे तुम्हाला बॉलिंग युनिट असेल तुमचं बॅटिंग युनिट असेल एका दुसऱ्याचा खेळ नाही या सगळ्यांचा खेळ तुम्हाला आता इकडे गॅप मध्ये बॉल आणि पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर गेला 2 षटकांचा खेळ संपला 36 धावा धावा फलकावरती अनुराग लास्ट ओव्हर आहे सेट बॅटर शाबीरला मात्र सध्या स्ट्राईक नाही पण राहुल सध्या ऑन स्ट्राईक आहे हे शेवटचे 6 बॉल इंटरेस्टिंग आहे ज्या पद्धतीने सुरुवात झाली असं वाटलं की 70-70 कडे ते पाहतील वेग चांगला आहे मात्र चूक झाली विकेट किपर कडून शाबीर तर स्ट्राईक साठी धावणारच होता मात्र इकडे एक धाव देखील ती मिळतीये धावा सध्या 37 वरती आहेत अनुरागने पहिला चांगला टाकला डॉट आलाय सेट बॅटर आता शाबीर स्ट्रायकिंग एंडला ऑफस्टम्पचा बाहेर ठेवलाय आणि अंपायर्स कडून सिग्नल कोणताही नाही म्हणजे हा देखील डॉट बॉल आहे चांगली बॉलिंग ऑफस्टम्पचा बाहेरचा बाउन्सर सेट बॅटर शाबीरला देखील शांत ठेवलंय बॉल 4 बाकी आहेत धावा 37 वरती थांबलेल्या आहेत फुल टॉस आहे इट्स अ नो बॉल स्टॉप केलाय थर्ड मॅन ने डबलला चान्स घेत होते पण आता इकडे जरूर थांबलेले शाबीर नो +1 धावा झाल्या त्या 39 फ्री टॉन पुढचा बॉल फ्री हिट होता नॅस्टी बाउन्सर चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला थर्ड मॅन कडे बॉल चाललाय फिल्डर त्या फिल्डरचा मागेच बॉल लागला स्कोर सध्या आपण जर बघितला तर तो किती आला 2 आला ना किती आला 41 ना अरे रिनालन तो स्ट्राइक झाला आता आपण पाहतोय वेगाने बॉल आला शॉर्ट मिड विकेटला शाबीरने डबल साठी कॉल तर दिलेला आहे सहजरित्या पाहायला मिळत आहेत 2 धावा आणि 2 सोबत स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 43 बॉल आता उरले ते अजूनही शेवटचे 2 चांगली बॉलिंग केली आहे
पहिल्या ओव्हरमध्ये 30 आल्यानंतर कमबॅक झालंय. वन शॉट. जे एकच आहे या बॉलवरती. 42 झालेले आहेत, लक्षात घ्या दोन्ही टीम्स. शॉट नाही. हा बॉल 4 झाले, 2 बॉल बाकी आहेत. ही शॉर्टर नाही का? नाही. ओके. पोल करायला गेले होते, व्यवस्थित संपर्क इकडेही झाला नाही. शेवटचा एक बॉल आणि शाबीर स्ट्रायकिंग एंडला आलाय सिंगलने. धावा आता 43 झालेल्या आहेत. ऍडजस्ट करावं लागतं जेव्हा पडता पाऊस असतो. पाऊस न पडलेली विकेट, पूर्ण सुकलेली विकेट, त्यावरती बॉल जसा ट्रॅव्हल होतो तसं तुम्हाला खेळायचं असतं. लास्ट बॉल. शाबीरने सुरुवात जबरदस्त केली होती या डावाची. ऑन साइडला टर्न करायला गेलेले आहेत. अंपायरकडे सगळ्यांचा नजर आहेत. पाहूयात बॉल डाऊन दी लेग होता की व्हॅलिड आहे. थ्रो आला नॉन स्ट्रायकिंग एंडला. विकेट रनआउटची आली आहे. अंपायर बॉल लीगल का? शाबीरची विकेट आली आहे. एक्स्ट्रा 2 मिळतील. धावा झालेल्या त्या 45. थर्टी टू 32 धावांचा स्फोटक खेळ या डावामध्ये शाबीरकडून आपल्याला पाहायला मिळाला. वेल बॅटिंग. शेवटचा बॉल आहे. कमबॅक तर झालाय बॉलर्स कडून. थोडे मागे निघून मारण्याचा प्रयत्न केलाय. थ्रो आला आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. विकेट जाणार आहे. 45 ला डाव संपला. 46 टार्गेट. नामवंत खेळाडू आणि सध्याचे आमचे कोच मुकेश दादा कडू यांचं आगमन झाले मानेरे. आणि त्यासोबत विनायक भोईर यांचं आगमन झालंय. दादांचे आपलं सहर्ष स्वागत. चला चला आता वेळ जास्त घेऊ नका.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेन. नगरसेवक चषक मानेरे 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेमधला आजचा अंतिम आणि दुसरा दिवस. सेमीफायनल 2 कडे आपण वळतोय. खुला गट एका बाजूला खेळते टीम अनसिका 11 डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला साई पॅकर्स. चांगली बॅटिंग शाबीर कडून खास करून पाहायला मिळाली, मात्र पुढच्या 2 बॉलर्सने चांगल्या पद्धतीने कमबॅक केला. वेदांत आणि त्यासोबतच अनुराग. धावा झालेल्या 45, टार्गेट 46. आघाडीची जोडी दक्ष मात्रेच्या सोबतीला आलाय यशकांत. एकमेव हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली आज. ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट करायला गेले होते, मात्र संपर्क झाला नाही. काल देखील आपण जरूर एक हाफ सेंचुरी बघितली होती, जी मानेरेच्याच विशालचा बॅटमधून आपण बघितली होती. ग्रामीण फॉर्मॅट आज खुल्या गटामधून पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला यशकांतकडून पाहायला मिळाले. पहिला डॉट आला पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज हर्ष. टार्गेट 46, 17 बॉल 46 धावा. ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट केलाय. कवचला फार वेगाने चाललाय. फिल्डिंग चांगली झालेली आहे. थ्रो येतोय आणि पहिली धाव येत असताना खातं तर उघडलंय. 45 पर ओव्हर मिनिमम तुम्हाला 15 बनवायचे आहेत. सध्याच रिक्वायर्ड 100 सांगतोय. जो स्टार्ट भेटला होता शाबीर कडून तो स्टार्ट सध्या तरी पाहिजे. दक्ष कडून, यश कडून, अनसिका 11 डोंबिवलीला. पुढचा बॉल अर्ली बॅट स्विंग एज सरवती. विकेट कीपरने मिस्टेक केली. डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. फलंदाज बाद. ही मॅच थोडी बघायला गेलं तर वेगळी देखील आहे, कारण खुल्या गटातील पहिला सामना देखील याच 2 संघांचा होता. 50 यश काळांनी जरूर याच संघाच्या अगेन्स्ट मारली होती. सो त्यामुळे विकेट किपरचा आनंद काही वेगळाच होता, कारण विकेटला महत्व आहे आणि विकेट जरूर. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवींद्र जोशी देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये विकी जोशी होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 2 वरती पहिली विकेट आली आहे. रोहित पाटील. आउटसाइड एज आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर नाही, मागे चालला. थर्ड मॅनला पहिली धाव झाली आहे. डबलला चान्स घेतले. थ्रो येईल तोपर्यंत धावा झाल्या 2 पूर्ण. ट्रिपलला आता चान्स घेतात आणि पाहता 3. सो 3 धावांसोबत स्कोरचा आपण विचार केला. धावा फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगती पथावर आहे आणि ज्यामधले बॉल बाकी आहेत अजूनही 2. पहिल्या 4 बॉल मध्ये 4 झालेले आहेत. मोठे फटके पाहिजेत. 15च रिक्वायर्ड 100 आणि काळे ढग आता मानेरे गावाच्या दिशेने येत आहेत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. इट्स अ वाईड. स्कॉमर्स ऑन 5. स्कोर 5 आहे. बॉल बाकी 2. टार्गेट 46. पुढचा बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा कट केलाय. थर्ड मॅनला फिल्डर आहेत मागे. पहिल्या टप्प्यावरती त्यांच्या हातातच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो मात्र त्यामध्ये धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 7. या षटकातील शेवटचा आता बॉल. चांगली गोलंदाजी हर्ष. या टीम मध्ये थोडासा फेरबदल देखील झालेला आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये थोडे खेळाडू ऍब्सेंट होते. चांगला खेळ केलाय.
हे महत्वाचं आहे. जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है दोस्तों. शेवटचा एक बॉल या षटकातील. शॉर्ट बॉल होता, हुक केला, मागे चाललाय, फाईन लेगला पहिली झाली आहे. डबल साठी प्रयत्न तर करतायत ते. सिंगल आणि सिंगल सोबत षटक पहिलं संपलं. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 8 धावा. सो उर्वरित समीकरण 2 ओव्हर 12 बॉल 38 धावांची गरज. पहिला बॉल सेकंड ओव्हर. पोल करायला गेलेत, मात्र इकडे डॉट बॉल येतोय. नाही 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग. 11 चेंडू 38 धावा. पुढचा बॉल हुक केला त्या बॉल. फाईन लेगचा फील्डर धावतोय, बॉल देखील धावतोय. शेवटी थांबलाय. ट्रिपलला कॉल तर दिलाय आणि 3 धावा. 3 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तर पुढे 11. 11 बॉल उरले, 10 धावा पाहिजेत. 35 35ची गरज. तसं पाहायला गेलं तर 6 षटकार पाहिजेत पर मॅच येईल. एक्स्ट्रा आतापर्यंत आल्या नाही, हे देखील प्रमुख कारण राहिले, कारण बॉलर्सने नियंत्रित डिसिप्लिन बॉलिंग केली आहे. थोडासा खाली राहिला, बॅटवरती आलाच नाही, विकेट कीपर कडे गेलाय आणि येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग. बॉल उरलेत 9, धावा पाहिजेत 35. गणेश वन्स अगेन. आता पोल करायला गेले होते, मात्र संपर्क झालाच नाही. डबलला चान्स आताही घेतली, 2 इकडे मिळतील आणि 2 सोबत स्कोर आपण बघितला तर तो 13 धावा. बॉल उरलेत आता ओव्हरऑल 8, धावा पाहिजे 33. वन्स अगेन गणेश. बॅटर तर मोठ्या फटक्यासाठी जाणार आहे, क्लिअर आहे. पोल करायला गेले, बॅटवरती झाला नाही बॉल. चांगली बॉलिंग करतायत. पडल्यानंतर ज्या पद्धतीनं टॉस झालाय, वेग देखील आहे, क्लास. 5 बॉल मध्ये फक्त 5च धावा. 7 बॉल 33 पाहिजेत. आता जरूर पोल केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मॅच ऑन झाले का हे पुढच्या षटकातील पहिले सुरुवातीचे काही बॉल आपल्याला सांगून देतील. 6 ने स्कोर पोहोचलाय पुढे. 19 बॉल उरले शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 27.
6 बॉल आणि 27 धावा पाहिजेत. मागचा षटकार जरूर मॅचला असं वाटलं जरूर थोडं जिवंत ठेवतोय, पण आताचे सुरुवातीच्या सँडीचे जे काही बॉल असतील ते ठरवतील या मॅच मध्ये हा सामना कसा जाईल पुढे. पहिला बॉल दक्षसाठी खेचून मारायला गेलेले आहेत, मात्र हा जो बॉल आहे तो कसा गेलाय. बॅटर आउट. व्हॅलिड बॉल. 5 बॉल 27. पाच बॉल 27 पाहिजेत. आता प्रत्येक बॉल वरती धावा बनवणं आवश्यक आहे. कॉन्फिडेंटली स्ट्राइक घेतले आणि ऑन द राइज लॉंग ऑनला क्लिअर करणारा रोहितचा हार्ड हिट षटकार. लागोपाठ 2 आलेत. 21 पाहिजे 4 बॉल मध्ये. पुन्हा उडवलाय. आता लॉंग ऑन दी अप. लागोपाठ 3 आलेत. स्कोर पुढे पोहोचलाय 31. 3 बॉल 15 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. रोहितने आक्रमण केलंय. 3 षटकारांनी मॅच ऑन झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाकडे देखील तुम्हाला 2 जण जात असताना पाहायला मिळाले. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता, कसा बॉल टाकता, कसं मारता, एक्झिक्युशन देखील तितकंच गरजेचं आहे. 3 बॉलला तर डिस्पॅच करण्यात आलंय. 3 बॉल 15 धावा. आता उडवलाय हवेत आहे. चाललाय 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 आणि पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा चौथा. रोहित पाटीलचा क्लास दाखवणारा मॅच ऑन. 2 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. पहिल्या 12 बॉल मध्ये कुठेही हंसिक 11 डोंबिवली टीम दिसली नाही, पण आता मागचे 4 बॉल जे षटकार आलेले आहेत आणि सलग आपण बघितलं तर 3 लागोपाठ या ओव्हर मध्ये सँडीच्या अगेन्स्ट आलेत. म्हणजे आताचं समीकरण उर्वरित 2 बॉल आणि धावा पाहिजेत त्या 9. पडता पाऊस आणि त्या पावसामध्ये बॅटिंग करणं रोहित पाटील आवडतं. हे कालही आपण बघितलं होतं, आजही आपण पाहतोय. पाऊस जसा आलाय धावा तो घेऊन येतोय. वारा आलाय, पाऊस आलाय. पाहूया मॅच कोणाकडे जाते. चला चला फायनल मॅच देखील बाकी आहे. प्लीज बॉल बाकी आहेत 2. धावा पाहिजेत 9. सलग 3 या ओव्हर मध्ये. मागच्या ओव्हर मध्ये शेवटचा आला तो देखील रोहितचा बॅट मधून. रोहित कडून सलग 4 आलेले आहेत. ओहो इकडे आता जरूर इकडे झालंय मिस कोऑर्डिनेट. व्हाईटचा सिग्नल आलाय. धाव 1 देखील मिळणार आहे. या क्षणाला रोहितची विकेट जाणं. 1 धाव ओके होती, ती देखील व्हाईटची होती, बट तिकडे थोडासा मोह आवरता आला नाही, त्यामध्ये विकेट गेले. पण मॅच मध्ये मात्र मजा. 2 बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. याकडे देखील नोंद घ्या. फक्त मॅच थांबवू नका. फिल्डिंग साइड. फायनल मॅच मित्रांनो बाकी आहे. 6:30 वाजून गेलेले आहेत. प्लीज
2 बॉल 7 धावा. रोहितने ज्या मॅचला आणलंय तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. अनुराग आलाय. राग त्यालाही आला असेल कारण पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने धावा बनल्या होत्या सँडीच्या अगेन्स्ट ते आलेल्या आहेत. मात्र आताचं समीकरण 2 बॉल 7 धावा. कट केलाय. कवसला बॉल चाललाय. सिंगल झालीय. डबलला प्रयत्न होतोय. मिस्टेक तिकडे. ट्रिपलला चान्स घेतलेली आहे आणि इकडून आपण पाहतोय दोन आल्या म्हणजे शेवटचा एक बॉल आणि धावा पाहिजे 5. शेवटचा एक बॉल 5 धावा म्हणजे षटकार पाहिजे. जर सँडी कडून एक्स्ट्रा आल्या तर मॅच मध्ये काही बनेल. अदरवाइज एक लीगल बॉल षटकारच पाहिजे. स्वयं पाटील काल पिसवलीकडून जरूर 3 लागोपाठ षटकार त्याने मारलेले आहेत. मात्र आज हंसिका 11 डोंबिवली खुला गट सेमीफायनल नगरसेवक ट्रॉफी. पाहूया साई पॅकर्स की हंसिका 11 डोंबिवली. या चेस मध्ये दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने संघर्ष केला खेळाडूंनी. आता सँडीकडे बॉल. शेवटचा बॉल. स्वयंकडे बॅट. एक बॉल 5. एक बॉल 5. सँडी समोर स्वयं. ओहो चांगला रायझिंग बाउन्सर आला आणि सामना संपला. अभिनंदन. साई पॅकर्स ने मारली बाजी. हार्ड लक हंसिका 11 डोंबिवली. चांगली फाईट रोहित पाटीलने देखील दिली मात्र जमलं नाही आणि अर्थातच हा सामना. ओके विजयाचा आनंद आहे. तो विजयाचा गुलाल घेण्यासाठी ते वाकले होते. चला नेवाळी पाडा आणि साई पॅकर्स या. मॅन ऑफ द मॅच आहे शाबीर. शाबीर शाबीर या लवकर प्लीज. कॅप्टन या टॉस साठी. आदरणीय माणिकजी जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देखील. शाबीर आणि कॅप्टन साई पॅकर. फायनल बाकी आहे. हा आपण फायनल मॅच ची मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ. शाबीर कॅप्टनला टॉसला पाठवा फक्त आणि नेवाळी पाडा या. चला नेवाळी पाडा इकडे 22 जण आहेत ते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येतात त्यांचे. या कॅप्टन साई पॅकर्स लवकर या प्लीज. माणिक शेठ जोशी यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. फायनल मॅच जी असेल 2 ओव्हरची. शाबीर ठीक आहे नंतर देतो. फायनल मॅच. चला टॉस कोणी जिंकलाय. साई पॅकर. चला चला रे थांबू नका मित्रांनो. मॅचला सुरुवात करा लवकर. हा ग्रामीणला 2 आयकॉन आहे ते कालच आपण बोललो होतो.
काय करताय साई पॅकर?